नमस्कार. मी आरती सर्जराव पत्रे, इयत्ता 6वी. माझ्या भाषणाचा विषय आहे एक तरी झाड लावू मित्रा. वृक्ष आमचे मित्र तयांना तोडू नका कोणी, तोडू नका कोणी, तयांना तोडू नका कोणी. वृक्ष आमचे मित्र तयांना तोडू नका कोणी, तोडू नका कोणी, तयांना तोडू नका कोणी. अहो पण आजकाल अशी गाणी तर फक्त शाळेतच गाण्यासाठी वापरली जातात आणि त्याप्रमाणे वागण्याचा तर कोणी प्रयत्नच करत नाही. हीच तर खरी खंत आहे. पण संत तुकाराम महाराज म्हणतात, बोले तैसा चाले त्याची बंदावी पावले, बोले तैसा चाले त्याची बंदावी पावले. आपण देशाचा विकास झाल्याच्या मोठे गप्पा म्हणतो, पण विकास म्हणजे काय हो? विकास म्हणजे फक्त कॉम्प्युटरवर काम करणे आहे का? व्हॉट्सअपवर दिवसभर इकडचा तिकडे मेसेज फॉरवर्ड करणे म्हणजे विकास आहे का? विकास म्हणजे गरज नसताना दुसरा बंगला, तिसरी चौथी गाडी घेणे म्हणजे विकास आहे का? विकास म्हणजे स्वतः इंग्लिश बोलायचं, डोंगरावर जंगल मात्र सपाट करायची. उद्याच्या विद्वांसाला आजचा विकास म्हणायचा का? आपल्या पूर्वजांना विकास आणि विध्वंस यातील फरक अगोदरच समजला होता. म्हणून तर संतांनी सांगितलं आहे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. लोकसंख्येचा विस्फोट होऊ लागला आहे आणि त्यांना राहण्यासाठी, घरे बांधण्यासाठी लाखो लाखो वृक्षांची कत्तल केली जात आहे. आज पावसाचे प्रमाण कमी झालं आहे, यामुळे वारंवार दुष्काळी परिस्थिती जाणवत आहे. याला सुद्धा ही बेसुमार वृक्ष तोडच कारणीभूत आहे. आज माणसाने जंगलामध्ये अतिक्रमण केलं आहे. मग मला सांगा, या मुक्या प्राण्यांनी जायचं तरी कुठं? शहर जंगलात घुसली आणि प्राणी शहरात घुसले. आपण शहरात बिबट्याचा वावर, शहरात बिबट्याचा हल्ला अशा अनेक बातम्या वाचतो. मग या मुक्या प्राण्यांचं काय चुकतंय हो? आज माणूस एका फुटवर जागेत एकमेकांना अतिक्रमण करून देत नाही आणि तुम्ही तर चक्क त्यांच्या घरातच घुसला. एकीकडे वृक्षारोपणाचा दिखाऊपणा करायचा, लक्ष लक्ष वृक्ष लागवडीचा दावा करायचा, सेल्फी काढायचे, बातम्या द्यायच्या, दरवर्षी वृक्षारोपण करायचे. मग ही झाडं गेलीच कुठे? दरवर्षीच्या वृक्षारोपणाची संख्या जर आज एकत्रित केली तर या देशात पाऊण जागा सुद्धा राहिली नसती. आम्ही तर फक्त वृक्षारोपण केलंय, वृक्ष संवर्धन केलं नाही. काय ही बोगस दिली? दरवर्षी तोच खड्डा, रोप मात्र नवीन, दरवर्षी तोच खड्डा, रोप मात्र नवीन. काय ही बोगस केली? आम्ही इकडे घोषणा देतोय, एक तरी झाड लावू मित्रा, आणि दुसरीकडे काय, हजारे झाडे तोडू मित्रा. अशाने पर्यावरणाचं समतोल राहील का हो? आता तुम्ही म्हणाल, एका वृक्षाने काय होणार आहे? पण मित्रांनो, एक वृक्ष एका वर्षात 15 लाखाचे ऑक्सिजन देते. एक वृक्ष 50 वर्षात 35 लाख रुपयाचे वायू प्रदूषण काढते. एक वृक्ष 40 लाखाच्या पाण्याचे रिसायकलिंग करते. एका झाडावर 100 पक्षी घरटे बांधून राहू शकतात. एक झाड 12 विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके देण्यासाठी उपयोगी पडते. एक झाड जमिनी 18 लाखाची जमिनीची धूप थांबवू शकते. एक झाड माणसाला लहानपणीच्या पांघरुणापासून ते आराम खुर्चीपर्यंत आणि म्हातारपणीच्या काठीपासून ते स्मशानापर्यंत लाकूड देते. डोंट अंडरएस्टिमेट द पॉवर ऑफ सिंगल ट्री. एक झाड काय काय करू शकते याचा लेखाजोखा मी इथे मुद्दामच मांडलाय, जेणेकरून प्रत्येक जण तरी याचा विचार करेल. वेळ अजूनही गेलेली नाही मित्रांनो, आता नाही तर भविष्यात कधीच नाही. भविष्यात तुमची आणि आमची मुलं पाठीवरती ऑक्सिजनचा सिलेंडर लावून फिरताना कशी दिसतील हो? याचा विचार करा. मग असा कोणता स्रोत आहे की जो ऑक्सिजन निर्माण करू शकतो? तासभर ऑक्सिजन, तोही विकत देणाऱ्या डॉक्टरांना आम्ही देव म्हणतो. पण आयुष्यभर फुकट ऑक्सिजन देणाऱ्या या झाडांची तर मात्र आपल्याला किंमत कळतच नाही. पण मित्रांनो, आजपासून आपण शपथ घेऊया की प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावायला पाहिजे. आणि नुसते लावून बघणार नाही तर त्याचं संवर्धन सुद्धा केलं पाहिजे. खऱ्या अर्थाने आपल्या धरणी मातेला, या भारत मातेला सुजलाम सुफलाम हरित बनवायचे असेल तर आपल्याला हे काम करावेच लागेल. शेवटी जाताना एवढंच म्हणेन, एक झाड लावू मित्रा, त्याला पाणी घालू. एक झाड लावू मित्रा,
त्याला पाणी घालू, मोठे झाल्यावर त्याच्या सावलीत घेऊ, मोठे झाल्यावर त्याच्या सावलीत घेऊ. या शिक्षण परिषदेत बोलण्याची मला संधी दिल्याबद्दल मी आदरणीय केंद्र प्रमुख साहेबांचे मनापासून आभार मानून माझी रजा घेते. धन्यवाद. जय